हॅलो युट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्वी? मी जस्ट आता एक व्हिडिओ शूट केला आणि आता मी फटाफट पॅकिंग करते. तर मी पॅकिंग का करते, मी संक्रांतीसाठी घरी चालली आहे. आय नो संक्रांतीला अजून वीक आहे, 14 तारखेला संक्रांती आहे. पण थोडा फॅमिली सोबत टाइम स्पेंड करेन. संक्रांतीसाठी जे काही खरेदी करावी लागते ते सर्व करूया घरी, मस्त फुल टाइमपास करूया. तर ते पण व्हिडिओ सर्व येतील माझ्या चॅनल वरती, ते बघायला विसरू नका. आणि हा भी व्हिडिओ मी अपलोड करेल आणि अनबॉक्सिंग वाला व्हिडिओ जो टाकेल तो आवडलास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आता मी फटाफट पॅकिंग करते कारण की मला बसमध्ये जायचं आहे. आता बस 4:30 म्हणजे 5 वाजेपर्यंत येईल मला स्टेशन वरती. इथून 10 मिनिटावरतीच बस स्टँड आहे, तर मला तिथे फटाफट पोहोचायचं आहे. तर डिरेक्टली घरी जाऊनच भेटेल. बाय. बघ ही लाईटचे हे फरक पडतोय ना. म्हणजे 2-3 लाईट आहेत. ही वॉर्म लाईट आहे, ह्याच्यात गोल्डन दिसतो फेस. आणि ह्याच्यामध्ये अजून एक एकदम लाईफ व्हाईट ब्राईट. हा त्याच्या व्हाईट पेक्षा थोडा कमी आहे आणि हा एकदम व्हाईट आहे. त्याच्यात व्हाईट पण कमी करायचं असेल तर करू शकतो. असं व्हाईट ठेवायचं पण थोडंसं कमी करायचं असेल तर. कसं वाटली तुला माझी लाईट? सस्ती आणि बजेट फ्रेंडली लाईट माझी. आपण गोरं दिसलं बरं झालं, पण आपल्या घराला आता बरोबर दिसतंय ना. आता आपल्याला जरूर नाही मोठी लाईट, एवढी मोठी लाईट पकडायची जरूर नाही. तू इथं काय चेहरा बघायला नाही, इथं व्लॉगिंगसाठी चालू केलं मी गाईज. तर गुड मॉर्निंग गाईज. काल रात्रीच मी घरी आली होती. आता आज रात्री मी काही शूट नाही केलं, पण आज आम्ही लोक उद्या संक्रांती आहे म्हणजे आम्ही उद्या आज सर्व सामान आणायला जाणार आहे. त्यात पहिले मी ऑफिसला जाईल, मग ऑफिसनं हाफ डे घेऊन मग आम्ही सगळं सामान आणायला. बघा महिने आता ही लोक चहा प्यायला बसलेत आणि मी खाणार आहे काय शुभ सकवार ऐकू आलं. तुम्हाला काय ऐकू आलं? शुभ सकवार. आणि माझी मम्मी दिसते इथे, सुकली दिसते. तुम्ही कोकोनट नाही लावलं, मी लावलंय. ड्राय पडलाय. धन्यवाद. तर मी खाणार आहे नम्रे, आणि मराठीमध्ये काय बोलतात त्याला? ल्हाव्या खाणार आहे. तुम्ही काय खाणार आहे? चाय. माझे शेवटचे माझेच येते, तुझे नाही येते. माझे येते लगेच आला मोठा ना जो हात मारायला आणूच येतोस. विषय काय पण असन, पण मी काय बोललेलो, मी आल्यावरती काय बनायला पाहिजे? भाजीपुरी, खापर पोली. मम्मी पीठ आहे काय याच्यात कसे असं खापर पोली केव्हा बनवणार आहे तुम्ही लोक? बोला. घेऊन आलं पैसा नाही. खापर पोली केव्हा आहे बनवणार? आई चालू केली काय ते रगडे चालू होतात. बोल. खापर पोली तुम्ही लोक म्हणा केव्हा खाणार? मम्मी सांग खापर पोली केव्हा बनवणार? मग तू पहिला शिकवशील ना तिला, केव्हा शिकवशील? मी बनवली होती परवा. बघू गाईस, आमच्यामध्ये ऐकलं माय बोल तर खापर पोली. काय माय बोल जानाच ते माय बोललं मी राजाला घेऊन संपला असेल ते माय. आता खूप दिवसानंतर ऑफिसला आली आहे. ऑफिसला सर्वांना संक्रांतीचे विशेष करेल, थोडं भेटेल कारण की खूप टायमानंतर आली आहे ना म्हणून. चला भाई, ऑफिस संपली, आता घरी जाते. ॲक्च्युली हाफ डेच घेतला होता, आता जाऊया. आता इथं गुजरातमध्ये उत्तरायण खूप मस्त सेलिब्रेट होते, तर मला त्यासाठी सर्व सामान आणायला जायचं आहे. आणि माझी फ्रेंड येते 5 वाजता, तिला भेटायला जाईन. तर मी तुम्हाला दाखवेल माझी बेस्ट फ्रेंड कोण आहे. आणि बस आता इथं घरी जाऊन भेटेल मी तुम्हाला. आता घरी जाऊन काही नाश्ता करायचा आहे. संध्याकाळी मी, दादा आणि वहिनी जाणार आहात पतंग आणायला. पतंग, दोरी आणि थोडंसं उत्तरायणचं सामान जे इकडं ज्या प्रकारे सेलिब्रेट होतं ते. आणि घरी तिळगुळ पण बनवायचे. दादा मम्मीला थोडीशी हेल्प करावी लागेल, तर बघूया काय काय करते आहे. ठीक आहे.
तू काय बोलला तो माणूस? तर माझं आलं अमेझॉन मधनं पार्सल. चला बाप्पा ओपन करूया. तुम्हाला बघायचंय ना मी काय मागवलंय. या बघू. बोला हे बोला. ते आलंय सिकाकाई आणि हे सगळं माझे हेअर मास्क. हेअर केअर रुटीन साठी मी अमेझॉन साठी मागवलेलं आहे सामान. आहे मागवले म्हणजे बघू दाखवा खोला. हे काय ब्रिंगराज दिलंय ना फोटो पण दिलाय. दाखवा म्हणजे लोकांना. हे आहे ब्रिंगराज पावडर. मग दुसरं आमला पावडर. वहिनी बघायचं असेल तर ये. केवढूच आहे बाबा बघा. अजूनही पॅकेट खोला ना ते एवढं होऊन जाईल. इथं हवा भरल्या म्हणून एवढं दिसतं. आणि दुसरं हे आहे रिठा. हा रिठा पावडर. हे सगळं आयुर्वेदिक पावडर्स आहेत. आणि हे ही सिकाकाई पावडर. आणि हे हिला मराठीमध्ये काय बोलतात? जास्वंद पावडर. मुलतानी मिठी असती दिसतीये ना. आणि गाळ पापडा होती. मुलतानी मिट्टी आणि रिठा 2 पॅकेट टाकायला लागतं ना म्हणजे रिठा. हे सर्व पावडर मिक्स करायचे आणि दही मध्ये किंवा पाणी मध्ये घोळून ठेवायचं. आणि मग पैशाची वाद नाहीये. पैशाची वाद नाहीये. काळी मिरी लावतात की डोक्याला. सिकाकाई पावडर आहे. आमला पावडर सिकाकाई पावडर म्हणजे त्याच्या आहे रिठा 2 पॅकेट टाकायला लागतात. आणि हे सगळं 1-1 पॅकेट. ज्या दिवशी सगळं पाण्यामध्ये घ्यायचं आणि गोळून लावायचं. पाण्यामध्येच लावणार आहे मी. काय करतो रात्री भिजवू 1 चम्मच म्हणजे माझ्या एवढ्या मोठ्या केसाला 1च चम्मच होतं. 1 चम्मच भिजवायचं पाणीमध्ये टाकून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी लावायचं केसांना आणि मग अर्धा तासाने धुवून टाकायचं. पप्पा ते ह्याचा अभ्यास करणार आहेत माझ्या प्रॉडक्टचा. काम काय तुम्ही तर फ्री आहो. आणि मी आता जाणार आहे माझ्या मैत्रिणीला भेटायला. घाला ना तुम्हाला कोणाच्या. अरे चालेल आता 2 बॉक्स कांता लिवायचं होतं ना. तू काय आहे बाबा? निशाण केलं काय माझी तसल्याचे कधी तू हेच म्हणा ब्रिंगराज. किती मस्त. सगळं गावाला म्हणा स्वस्त्या भावात घेऊन जायचं. काली मिरी एक दुसरी चपट पडलाच पाहिजे. 3 वस्तू किती आपल्याला आहे. पावडर पाहिजे. आवळा नाही पाहिजे. पावडर आपल्याला बनवायला मेहनत घ्यायला लागेल त्यासाठी. अरे भेटतं ना. माडला भेटतं. पावडर भेटते. भेटेल कुठे दुकान. माडला भेटतं मम्मी सगळं. शोधायला लागेल. दोघींचा भांडला का फाट होता. आम्हाला सगळे सासरकडे पाठवा खाली. ही मुलतानी मिट्टी. आम्हाला सगळे सासरकडे पाठवा. सासरकडे घरी येतो. कुठल्याही मेडिकल सगळं भेटणार. हे किती ग्राम आहे? हे मोठं बघा तर किती ग्राम आहे. मला माझं माहिती आहे. तुझ्यापेक्षा जास्त शिकलो. जावा ना यार डॉट आहे. फक्त त्याच्यावर सर्टिफिकेट नाही. सर्टिफिकेट तुम्हाला कोण देणार पण नाही. ही माझी केस जे सरळ झालेत ना त्याच्याने झालेत मम्मी. आईच तर ऑलरेडी सिल्की दाढ व्हायचं औषध सगळं. काळी बरोबर काय म्हणायचं. काळी मेहंदीचं काय ही लावल्यावर तुम्हाला कलर जेव्हा मी केस धुवून तेव्हा काय पप्पा मी एकदम सुंदर दिसन. बाबाने सांगितलं जेव्हा पैसे तर दह्यात दिलं. दही तर आपण दही मी आणा जेव्हा मला वाटलं की मला दही लावायचं हवं जाणार. दही सारखं दही आणायचं काही परवडत काही. तर 10 रुपयाचं पाऊच नाही भेटत. 30-30 रुपयाचं कसं मला परवडत. पगार माझे 29 रुपये आणि त्यात मी 30 रुपयाचं तर दही आणणार. 29 रुपये दिवसाला. म्हणत होती मोरा. पप्पाला बनव तू बहिणीला बनव दादाला बनव म्हणत होती. तुला काय वाटतं काय माझा महिन्याचा काय दिवसाचा पगार काय लाख आहे. आम्ही तर बिल पगार फुला दे. मग मला 30 रुपये देतात तरी मोठ्या मनाने तर बघ. तुम्ही आधी काय बिल भाजी तू बनवशील तर वहिनी बनवत आहे.
तांदळाची भाकरी आणि आज आमच्या घरी बनणार आहे भोगेचं जेवण. तर कोणती भाजी बनणार? हा, भोगीचं जेवण. भोगीची भाजी काय असते? भोगीच्या भाजीमध्ये 5 भाज्या मिक्स असतात. कोणची भाजी असते? गाजर पण टाकणार आहे आपण? अच्छा, गाजर आणि गाजर, पावटा आणि वांगी आणि बटाका. झाली 5? घेवडी तर नाही, पण आपण असं नाही बनवत. घेवडी आमच्याकडे असते ना, नुसती घेवडी बटाट्याची भाजी बनणार आहे. तर ती आणि भाकरी. पापडी आहे, रिंगण बटाका. बटाका जाणार आहे ना? एक कसं तेच तर बोलतोय, पापडी आणि बटाट्याची भाजी असं. आणि तू ये वाटाणा. तर आम्ही बनवणार आहे तुवेर, वाटाणा, घेवडी, बटाका, रिंगण. 4 वस्तू झाले. एक टमाटर टाकणार, 5 झालं. काय पप्पा. तर मी तुम्हाला रेसिपी नाही सांगितली ना. तर ऍसिडिटी ज्याला होईत असेल तुमच्या नाक्याच्या मित्रांना, तर त्यांना काय करायचं सांगायचं, सेम अमाऊंट मध्ये, म्हणजे समजा की 1 वाटीचं माप घेतलं तर 1 वाटी ओवा, 1 वाटी जिरा आणि 1 वाटी वरियाली. मिठीवाली नाही, नॉर्मल वरियाली येते ना, ती वरियाली घ्यायची, तिला तव्यावरती भाजायची आणि तिला मिक्सरमध्ये ग्राइंड करायची. मिक्स सांधे राहतात, वेट लॉस होतं आणि ऍसिडिटी, पोट कमी होतं. व्हायरल होते ही रेमेडी, लई व्हायरल झाले इंस्टाग्रामवरती. बघितलं मी सेव्ह पण केली व्हिडिओ. सेव्ह काय मी तर आठवण करून ठेवली. सेव्ह नका करू. तर आता मी आणि वहिनी चाललोय बोरा आणायला. बोरा आणि बघू ऊस भेटतोय का नाही मार्केटमध्ये. जाऊ शकतो, असं काय नाही काहीच. संध्याकाळी स्वस्त भेटतात. थोडा भाव करायचं वहिनी, बार्गेनिंग. बोराची बार्गेनिंग कुणाकडे आहे? राहुल बाईकडे पण जाऊ. राहुल बाई, अरे माझी साडी घेतली असते, दिली असते ना. दुकान कुठे असतात? त्याला काय बंद होतं आहे का? बंद आहे दुकान. आज कसली बंद दुकान? जा जा. आपल्याला उशीर नाही झाला ना. 6:30 वाजते. 5 मिनिटं झाले. ते आठवड्यामध्ये देईन गाईज. पैसा सगळ्या पैसा नाही. माझ्या साड्या बोट हे हात सिलाई वहिनी मारणार आहे. आणि बटन हा नाही गळाय, बोट नाही गळाय. प्रिन्सेस कटे बोट छान शिवली. कसं आहे? छान शिवली. त्याला लेस पाहिजे होती काय? हा, ती लावली होत ना. लावली, दुसरं चांगलं दिसत, खाली खाली चांगलं दिसत. खोल त्याचा ब्लाऊज काढ. तो ब्लाऊज बघा, त्याचा आरी वर्क केलाय मी. आपण नाही मागवलेलं, मनी आणलेले, त्याचा आरी वर्क केलाय. आणि तुला पोरका शिवलं म्हणजे काय पाहिजे शिवलं. नाही म्हणलं मला की मला मोठ्या गळा शिवून दे. मी सांगितलं की मोठ्या गळा शिवून 8 टाकायला लागेल. त्याला जाऊ दे. या पिठीला चव आहे. मापच तसं आहे. अरे ती जा नाडी लागल. वहिनीला दे, चल जाऊन पटकन. हे ब्लाऊज काढून टाका. बोरं 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 गन्ना तो वाला नहीं कहते, सोललेला असं तरच. आता माझ्या શું છે બોરનું? બોરનું શું છે? કિલો કરી તો 500. આ 30 ના 500 બરાબર બોલો ને. કિલો લેવાના છે, બરાબર બોલો. કોઈ જગ્યા નહીં મળે બેન. આ ખાલી કામ ભાવ છે. હું 40 ના 500 વેચું છું. બધું લેવાનું નથી, ખાલી કરવાનું છે. અને જામફળ? હા, જામફળ 50 ના 500. રાવદા ખોડે જાવ. લઈ લે 40 ચાલતું. ના ના, અરે ભાવને ના. અરે તમે કોઈ મળે બી નહીં આમાં. ચાલશે. परत येऊ, आमच्याकडे ॲक्टिव्ह आहे. 60 रुपयाने किलो आपसो नाही. 60 रुपये, 60 रुपये. कोण देणार आहे का नाही आपल्याला? तिच्याकडं काय आहे? हे लई बारकेत. શું છે બોરાનું? हे बी चांगले. हे घ्यायचे मार्केट तेवढं हा लागेल. तर તમે ટેસ્ટ કરીને જોજો સારા છે કે નહીં. काय करू, हे घेऊ का वरती जायचे? તમે છો ને હજી અહીંયા? છો ને અહીંયા? મીઠા है છે મીઠા. તમારે રાહ જોઈએ છે અમે. गाडी. तर आम्ही आता आलोय भाजी घेऊन आणि माझे पप्पा बघा काय वाजवत आहेत.
जोराने बोला ना. हे लावा माईक वरती. अरे इथे सटायला लावा. वहिनी इथे लावा तर पप्पाला. बघितलं किती हरामी आहे. भवानी तर आज तर मस्त कांड झालाय. पहिले आम्ही लोक भाजी आणायला गेलो आणि मी साडी विसरलो. मग वर आलो, साडी घेतली. साडी घेतल्यानंतर घरी आलो, साडीवाडे घेतलं. परत अर्ध्या रस्त्यावर पोहोचल्यावर मी पाकिट विसरलो. वा. मग परत घरी आलो आणि जवळपास पप्पाच्या हाताचा मार खाता खाता राहिलो. खरं बाबा बोलले तुम्हाला लोकांना बुद्धा नाही येत आहे. तुमचं डोकं बोललं का खाता येता येता करता जाऊ का. मला वहिनीला बाहेर थांबवलं, जातो मी. मग ऍक्टिवाची चावी घेतली आणि आता मम्मी जेवण बनवलं. जेवण म्हणजे जेवण झालंय. मम्मी फक्त भोगीची भाजी बनवणार आहे. भोगी म्हणजे पापडी, गुजरात मध्ये पापडी म्हणतात ना. तर पापडीची भाजी झाली. ही मी वहिनी बनवणार आहे संक्रांतीसाठी तिळगुळ. म्हणजे उद्या मस्त संक्रांती सेलिब्रेट होईल. आणि आम्ही आता मार्केटमध्ये जाऊन, मराठीमध्ये पण बोरच बोलतात ना, मार्केटमध्ये जाऊन आम्ही आणले ऊस, बोर आणि जामफळ. जामफळला काय बोलतात मराठीमध्ये? पेरू. हा काय करत काय काय करताय? नीट बोला ना, काय करताय? काय ढोलकी गुडनेस फोन पडला असता आता माझा. वाद्य बघा गाईज, माझे पप्पा एवढे मल्टी टॅलेंटेड आहेत. ढोलकी वाजवत आहेत आणि आता ढोलकीची काळजी पण घेत आहेत. जवळ दाखवतो एक नंबर. अरे एडिट करायचे मला. बोलत नव्हतं, आवाज कुठे येतो तुमचा? नीट बोलायचं, तुम्हाला फेमस नाही व्हायचं. कुठे आवाज येतो तेवढा नव्हता. तरी पण ही माईक लावलं होतं म्हणजे चांगलं आला. माईक लावलं तर चांगलं ना. किती वाजवायची सगळ्याच्या हात टाकून द्यायचा. वडायला गेला ना की हे त्रास होतो. तर प्रत्येक पट्टीला तेल लावायचं असं. मी आलोय तुझं आता काम करून आलाय दादू. सर्वाला दादू. अरे हा, तू मला बाय म्हणणार आहेस आणि मी तुला दादा म्हणणार आहे. ह्यांना दादू म्हणलास, मला बाय म्हणायचं तू. बाय तर केव्हापासून बाय म्हणणार आहेस मला? आजपासून डील कर. चल आजपासून हा मला बाय म्हणणार आहे आणि मी तुला दादा म्हणणार आहे. जर मी विचार केलो एवढ्या वर्षामध्ये तुम्ही 10 वाजता विचारले, आता फायनल आहे. तू चुकीचं काय करायचं? तू चुकलास तर काय करायचं? अख्खा पगार दिला. पगार नाही पैशाची माझ्याकडून एवढा महिना पगार मेहनत करायची जाणार दादू तुमच्यासाठी आणि तुम्ही माझ्यासाठी. अरे तू बोलतो खरी. तू मला मी चुकलो तर तू मला मारायचं नाही. एक संस्कार नावाची चीज असते. काय करायचं? जाणार हॉस्टेल मारे तुला काय वाटतं मी संस्कारी नाहीये? मी जेवढी संस्कारी आहे तेवढं गावात कोण नाही. एवढं टिक्का लावला मी. नाही कामून आलंय आता. मी बी टिक्का लावून पाहायला पडेल आणि मी बी टिक्का लावून. तर वहिनी, जर आमच्या दोघं म्हणणं कोण चुकलं, जर हा मला पायल म्हणला तर काय शिक्षा भेटेल? बस ते सेज येतं, मारायचंच येतं. ती बोलली एकमेकांना मारा. लाईफ यामध्ये इन्शुरन्स करणं गरजेचं आहे. मुक्की जाऊ मुक्की बरोबर आहे. भाई नाही मी तुझं भाड्यात मारते पैसे लागे पण आहे. 10 रुपये द्यायचं. 50 रुपये. 10 रुपये 50 रुपये बजेट नाही. आता मी कमी बजेट वाली. 10,000 रुपये तू बंगला बांधू शकतोस. 10,000 रुपये तू बंगला बांधू शकतोस.
हा ठीक तू 50 दे, मी 10 रुपये दे. 10 रुपये देऊ. हा तर चल डील. गाइस जर तुम्हाला पार बोललास तर इन्स्टंट 10 रुपये. काले वापस 5 वापस 25 नाही. आम्हाला तुला लागू होते. हा तर दोघांना लागू होते. तर बघू कोण तर शांती बसून नंतर घेऊ असं नाही कळलं. नाही ते झालं, थांब झालं. हा ते तू म्हणशील की उद्या येऊन असं नाही शांती बोलतो अरे मी देऊ माझं मग 10 रुपये. तर गाईस मला तर चुकायचं नाहीये. तर मला आता लक्षात ठेवावं लागेल की मी ह्याला दादू म्हण. दादू नाही दादा. तुला मला म्हणतो बाय इकडे काय तर मला बाय म्हणायचं. आता मला बाय ऐकायची सवय लावायची. माझं थोडी मोठी झालं मी. बरं म्हणलं बाय माझ्या जीवावर तू या बीड. अरे नाही तर मम्मी दादा आता मला बाय म्हणणार. मी तुला दादा बोललो. किती वर्षाची खुशी भेटणार मला सांगू शकत मी मोजच काढते आता दोघांची भांडणं झाली बारक्या असताना म्हणून मी तुला विचार म्हणतोय. भांडण झालेलं काय भाव भांडण अरे ती त्याला खतरनाक भांडण झाली. एक दुसऱ्यांना आपण चप्पल मारायला आलो. हा लय खतरनाक भांडण झाली. त्या भांडणामध्ये मी मॉप रडलो होतो काही. म्हणून ही वस्तू झाली की एवढ्या वर्ष मी त्याला त्याच्या नावाने म्हणून त्यामुळे तो मोठा होता आणि त्याने मला माफ नाही केलं. तो गाईस आणि मी या लाईटिंगमध्ये सुंदर दिसते. कळलं तुला? मला बाय म्हणायचंय तू. तर मी आता जगाची बाय झाली. बाय नाही मम्मी नाही मला चालेल. पण तर आमच्या घरी बनलेले आहेत भोब्या. मराठीमध्ये भोब्या म्हणतात, गुजरातमध्ये याला म्हणतात घुंगड. जर तुमच्या घरी असं भोब्या बनल्यात तर त्याला बोठामध्ये टाकायचं आणि खायचं. स्मूथ पप्पा स्मूथ बोला तर स्मूथ विसर स्मूथ बोलत. ही आहे भोगीची भाजी. हे आहेत बोब्या. वहिनी खोलत. ही दाल आणि ही दादानी आणली आहे सेव टॅमेटानो साग आणि भाकरी. भाकरी दाखवा पप्पा. दाखवल्या भाकरी मला वाटलं तिच्या डब्यामध्ये भाकरी आहेत. ही आहे भाकरी. कोणी ठेवले माझं काय करायचं ही भात नाही हा भाकरी जाणे बाबा दुश्मनच येत. तर आता आम्ही या जेवायला या जेवायला. नमस्कार. काय बोला पप्पा. या जेवायला. आता आम्ही बसतोय जेवायला. आज मला भात त्यांना कधी खायला काय करते माहिती बहुतेक त्याचं किती नाही बोलणार. तर आता आम्ही बसतोय जेवायला. आता जेवण मस्त आवरू आणि मग आम्हाला चिक्की विक्की बनवायची आणि पतंग आणायला जायचंय. हे ते सर्व मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवेल. तर आताचा ब्लॉग मी इथे एंड करतोय. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवी असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. ओके.